Hello all. So प्राची घोसाळकर. येस आय एस. सो फायनली रिझल्ट आलेला आहे. रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे MPSC 2025 प्रिलिम्सचा. आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मुख्य परीक्षेसाठी त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करते. आणि रिझल्ट उशिरा आल्यामुळे थोडीशी घाई गडबड झालेली असेल, काहींसाठी सरप्राईज्ड रिझल्ट असेल, काहींना आधीच माहीत असेल की आपलं नाव येणार आहे, नंबर येणार आहे. तर मला एक अंदाजे मला असं वाटतं की 19 एप्रिलला माझ्या विषयाचा म्हणजे एथिक्सचा पेपर जो असणार आहे तो 19 एप्रिलला असणार आहे. आणि एक आपण 1.5 महिना जर पकडून चाललो की आजपासून एक 1.5 महिना, एक 40 दिवस आपल्याला मिळणार आहेत अभ्यासाला. तर ज्या लोकांनी अजिबातच एथिक्सचा अभ्यास केलेला नाही किंवा ज्यांनी आधी केलेला आहे, एकदा वाचून झालेला आहे, रिव्हिजन बाकी आहे किंवा आन्सर रायटिंग बाकी आहे, तर ह्या दोन्ही कॅटेगरीतल्या मुलामुलींनी काय करायचंय काय नाही करायचंय मला वाटतं आफ्टर दिस लेक्चर एक शेवटला मी जेव्हा येईन तेव्हा आपण ह्यावर थोडीशी चर्चा करूयात. पण त्याही आधी सांगते की आता माझेही लेक्चर्स चालू आहेत. युट्यूबला सगळंच टाकणं म्हणजे सगळं डिटेल लेक्चर्स टाकणं मलाही शक्य होत नाही, पण जेवढं शक्य आहे जे काही कोर टॉपिक्स आहेत त्याबद्दल युट्यूब लेक्चर्सद्वारे मी तुमच्याशी चर्चा किंवा एक ओव्हरऑल तुम्हाला मार्गदर्शन मिळावं हा प्रयत्न मी नक्की करेन. ऑलराईट. सो सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक मार्केटमध्ये आहे. मला वाटतं मी एक स्पेशल व्हिडिओ ह्याच्यासाठी टाकलेला आहे. माझं पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. रिझल्टही आलेला आहे, पुस्तकही आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे जे लेक्चर्स असतात जे तुम्हाला आवडतात, जे तुम्ही ऑफलाईन जी काही आपली बॅच आहे किंवा ऑनलाईन आहे किंवा आता यूट्यूब मार्फत आपली जी भेट होते त्याचा कंटेंट हे पुस्तकच आहे. म्हणजे माझंच हे पुस्तक आहे, लेक्चर्स पण मीच घेते. त्याच्यामुळे ज्यांनी विकत घेतलं नाहीये किंवा ज्यांना कन्फ्युजन आहे की नक्की काय वाचू, तर मला वाटतं की पुस्तक जेव्हा तुमच्या हातात येईल किंवा पुस्तक तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला एक मनोमनी अशी एक खात्री येईल की पण ही नैया म्हणजे आपण ही पार करू शकतो. आणि 19 एप्रिलच्या एथिक्सच्या पेपरला आपल्याला अगदीच घाबरून जाण्याची गरज नाही. त्यामुळे पुस्तक नक्की पहा, घ्या. पुण्यात जी काही प्रतिष्ठित बुक स्टॉल्स आहेत, बुक स्टोअर्स आहेत, तिकडे हे पुस्तक अवेलेबल आहे. ॲमेझॉनला सुद्धा पुस्तक अवेलेबल आहे. सो आणखीन एक ज्यांना अजिबातच कुठेच सापडत नाहीये, पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मी सांगते, त्यांनी सरळ या नंबरवर फोन करा. मी स्वतः जबाबदारी घेईन की तुमच्या घरापर्यंत पुस्तक पोहोचवलं.